काही अडचणीमुळं मी बोलू शकले नव्हते. आपल्याकडे अनेक आत्मकथन जे लिहिलेले आहेत, त्या आत्मकथनामध्ये जे प्रश्न आलेत स्त्रियांचे ते खूप महत्त्वाचे आहेत आणि ते प्रश्न आजही आहेत, ते बदललेले नाहीत. आज जरी ह्या कोरोना व्हायरसमुळे लोक लॉकडाऊन झाले असले तरीसुद्धा स्त्रियांचे प्रश्नच आहेत, ते सुटलेले नाहीत, उलट वाढलेले आहेत. नंदीवाल्याच्या पोर या आत्मकथनात डॉक्टर बाळासाहेब चव्हाण या नंदीवाल्याच्या पोराबद्दल लिहिलेलं आहे की त्यांनी विवाह पद्धतीचे वर्णन केलेलं आहे. त्यांच्यामध्ये घटस्फोट देता येतो, विधवाला विवाह करता येतो किंवा घटस्फोटीत महिलेला विवाह करता येतो. अशा विवाहाला, पहिल्या विवाहाला एक नंदीवाले समाजात एक स्त्रीचा बीजवराशी पुरुषाशी प्रथम गाठ मारणे या प्रकरणाला उडकी, दुसऱ्या विवाहाला हुडकी, तिसऱ्याला बिडकी म्हणतात. हेही माहीत पाहिजे आपल्याला. हे बाळासाहेब चव्हाणांनी मांडलेले आहे. तसेच आपल्या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये पुनर्विवाहाला परवानगी तशी नव्हती, पण आता पुनर्विवाह होतो. पण एखाद्या विधवेचा जर पुनर्विवाह झाला तर त्या स्त्रीला धार्मिक विधीमध्ये भाग घेता येत नाही. म्हणजे ती ना गणपती बसवू शकते किंवा आपण देव मानतच नाही, पण जे देव मानतात त्यांना मग गणपती न बसवता येतं, हळदकुंकवाला जाता येत नाही किंवा काहीच नाही. म्हणजे आपल्याकडे एखादा बीजवराने जर लग्न केलं तर ते सगळं चालतं धार्मिक विधीमध्ये आणि स्त्रीला मात्र चालत नाही. हे स्त्री सूर्यमत्व आपल्या इतर समाजामध्ये आहे, तसंच काही भटक्या समाजामध्ये सुद्धा आहे. तसेच अशोक पवारांनी बिरड हे आत्मकथन लिहिले. ह्या आत्मकथामध्ये बेलदार समाज चित्र त्यांनी मांडलेले आहे. बेलदार समाजातील दुःख मांडताना बेलदारांच्या दुःखातील त्यांच्या स्त्रियांचा वाटा खूप मोठा आहे. कारण त्यांच्या दुःखात बऱ्याचदा बेलदार पुरुषांनी टाकलेले भर, बायांवर पोलिसांचे, गावागावातील धनदांडग्यांचे अत्याचार, हे त्यात जरासा बाईचा तोल गेलेला दिसला की जातीची शुद्धता, पावित्र्य राखण्याची बैला पाशवी शिक्षा, म्हणजे उकळत्यातून पैसे काढणे किंवा मग अनेक, म्हणजे आपण त्या उच्चारही करू शकत नाही अशा शिक्षा आजही भटक्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मध्यंतरी सांगलीला काहीतरी एका स्त्रीचा हा प्रश्न आला होता आणि त्या स्त्रीने त्याला विरोध केला होता. अशा काही आत्मकथनामधून म्हणजे आपल्याकडच्या लेखकांनी काही प्रश्न मांडलेले आहेत. तसेच आपल्याकडे मरणकळा आणि 3 दाराची चूल हे 2 आत्मकथा स्त्रियांनी लिहिलेले आहेत. आणि खरं तर तसं पाहायला गेलं तर स्त्रीला विरोधही करते आणि दुसरीकडे स्त्रीला आधारही देऊ शकते किंवा स्त्रीचा प्रश्न मांडूही शकते. मरणकाळ आणि 3 दाराची चूलमध्ये आपल्याकडे जनाबाई गिरे आणि विमल मोरे यांनी प्रश्न मांडलेले आहेत. जनाबाई गिरे गोपाळ समाजाच्या, त्यांना शिक्षणाला बंदी होती. त्यांच्या वडिलांना वाटलं आपल्या एकुलती एक मुलगी, तिला शिक्षिका करावं. त्यांना तिला शिक्षणासाठी पाठवलं. पण त्यांच्या गावातल्या महिलांनी, समाजातल्या महिलांनी तिला इतका विरोध केला की ती जेव्हा घरी येते तिला ते सांगायचे, बाई आता जाऊ नको बरं का, आमच्या तोंडाला काळीमा फाशी. किंवा मग तिचे लग्न मोडणं, तिचं लग्न झालं असं सांगणं किंवा जात पंचायत बसवून तिच्या वडिलांना वाळीत टाकणं, हा सगळा प्रकार त्या पुस्तकात आलेला आहे. जनाबाई गिरे असं म्हणतात की जनाबाई गिरे असं म्हणतात की आमच्या गोपाळ समाजामध्ये पोरी आता माघारी जाऊ नको ग, लय शिकलीस बस झालं. आणि अक्षरशः आपल्याकडे जात्यावरच्या ओव्या, त्या ओव्यामध्ये सुद्धा अशा मुलींना जाणीवपूर्वक शिव्या दिल्या जातात की ही मुलगी किती वाईट आहे. म्हणजे भीक मागताना लाज वाटत नाही आणि मुलगी शिकली म्हणून लाज वाटते. ही कुठली पद्धत? म्हणजे हा खरोखर सध्याच्या स्थितीला प्रश्न आहे. आपल्याला जरी वाटलं की हे आत्मकथनामध्ये आलंय, पण जनाबाई गिरणे जेव्हा मी भेटायला गेले होते तेव्हा जनाबाई गिरणे सांगितल्यावर मला खूप वाईट वाटतं की त्या इतकं सगळं करून शिक्षिका झाल्या, त्यांच्या परिणित्या खूप मोठ्या झाल्या, पण समाजामध्ये असं काही त्यांचं असं स्थान नाही आहे. तसं पाहायला गेलं शिक्षिका या दृष्टिकोनातून. पण जर विचार केला तर त्या समाजामध्ये, ज्या समाजात त्यांना जात पंचायतीने अंगावर मारेकरी घातले, त्यांना शिक्षणापासून बंदी घातली, त्या शाळेमध्ये गेल्यानंतर भूक लागली म्हणून शाळेतनं पळत जायचे, कुठेतरी काहीतरी मागायचे आणि पोटाला शाळेत परत जायचे. इतक्या कष्टातून ती शिकल्या. त्यांच्या पतीने त्यांना खूप चांगली साथ दिली. त्याने म्हणून आपलं आत्मकथन त्यांनी मांडलेलं आहे. त्यांनी नाव पण दिलेलं आहे मरणकळा. मरणकळा म्हणजे काय आपण बघतो. मरणकळा म्हणजे मरण यातना, म्हणजे जे शेवटचं स्टेज आहे ते सगळं सहन करून ती जनाबाई गिरे शिकल्या आणि शिक्षिका झाल्या आणि त्यांनी त्यांचं आत्मकथन लिहिलेलं आहे. त्याच म्हणतात मरणकाळ माझी जीवन कहाणी आहे. अक्षरांची शिक्षणाची संगत सोडून रानावर भटकणाऱ्या, पाठीवर पाल बांधून गावोगाव भटकणाऱ्या गोपाळ समाजाची ही कहाणी आहे. गोपाळ समाजातील दुःख सांगावे असे जनाबाईंना वाटले
आपली कहाणी कोणाला तरी सांगावी असं सारखं वाटत होतं, पण कोण ऐकणार, कोणाला सांगायचं आपली ही कहाणी. रडगाणं होऊ नये, रडगाण्याची रडकथा होऊ नये असं सारखं वाटायचं. पण मनात कोंडलेलं मरण कळाचे हे बांध फुटल्याशिवाय आपलं मन मोकळं होणार नाही असं सारखं वाटायचं. मुकामार खाल्लेल्या गरीब गाईसारखं ठणकणाऱ्या वेदना सोसून जगणं मनाला बरं वाटत नव्हतं. मन घायाळ पाखरागत तडफडत होतं. म्हणून त्याने स्त्रियांच्या वेदना सांगण्यासाठी मरण काळ लिहिले. तसंच 3 दगडाची चूल विमल मोरेंना दादासाहेब मोरे भेटले म्हणून आज विमल मोरे स्वतः शिक्षण घेऊन त्यांना जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा असं वाटलं की हीच ती विमल मोरे का, की जे आत्मकथातून आली आहे. ज्या समाजामध्ये पुरुषांना बोलणं वाईट आहे अशा समाजामध्ये दिराशी बोलली म्हणून वाटेल ते आरोप सहन केले. आणि जेव्हा पती परत आला तेव्हा आपल्याला पती काहीतरी शिक्षा देईल, सोडून देईल, आपण दिराशी बोललो. पण दादासाहेब मोरे शिकलेले असून त्यांनी समजावून घेतलं आणि सांगितलं की समाज असा वाईट आहे, तू तिकडे लक्ष देऊ नको, तू शिक. त्या शिकल्या, त्याने खूप कष्ट केलं आणि आज त्या अगदी सुखात जगतात. म्हणजे कशामुळं? शिक्षणामुळं. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. गोंधळी स्त्रीची जिथे जाईल तिथे 3 दगड गोळा करून चूल तयार करण्याची व भीक मागवून आणलेले तापून खायची किंवा जवळ पीठ मीठ असेल तर स्वयंपाक करण्याची. त्यांच्या स्त्रियांची ती भीक मागून पोट भरत नाही म्हणून त्यांच्यातील बायकांनी दारोदार जाऊन भांडी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यात एक प्रसंग आलेला आहे. त्यांच्या समाजातली एक स्त्री भांडे विकायला जाते आणि उशीर होतो म्हणून नवरा गरम केलेलं उलटणं, अगदी विस्तवादी उलटणं काढून हातात खूप असतो का तर उशीर झाला. जी स्त्री पोटासाठी भांडे विकायला गेलेली आहे त्यासाठी थोडा वेळ झाला तर ही शिक्षा. त्यातच दुसरा प्रसंग असा आलेला आहे की एक स्त्रीबद्दल वाईट बोललं जातं म्हणून काडीमोड, म्हणजे ती नसताना तिच्याबद्दल काडीमोड करून रिकामी होतात. म्हणजे ही जी अवस्था आहे स्त्रीची, ही अवस्था खूप भयान आहे आणि या अवस्थेपासून ह्या स्त्रियांना खरोखर बाहेर काढण्याची गरज आहे. ह्या स्त्रिया जर बाहेर आल्या तरच समाजामध्ये परिवर्तन होऊ शकतं. मध्यंतरीच्या काळामध्ये नारायण भोसलेंनी भटकंती स्त्रियांचे प्रश्न मांडण्यासंदर्भामध्ये काही मुलाखती सांगितल्या होत्या. मग आम्ही कर्जत येथे काही स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या. तेव्हा त्यांचे मूलभूत प्रश्न, त्यांची लज्जारक्षणाला सुद्धा घरदार नाही, अंघोळ व इतर प्राथमिक गरजा उघड्यावर भागाव्या लागतात, पाणी मागून आणून वापरावे लागते. मी मुलाखती घेतल्या काही स्त्रियांची, त्यांची मतं मी मांडते आता. ज्या स्त्रियांना मी जाऊन भेटले, त्यांचे प्रश्न काय बघितले, त्यांच्याशी बोलले, त्यांचे मनोगत ऐकून घेतले, त्यांना काय वाटतं, त्यांना समाजामध्ये काय बोलणं खावं लागतं किंवा काय, हे सगळं मी तर नमूद करत आहे. परिस्थिती बिकट असल्याने हुंड्याचा प्रश्न आज राहिला नाही, पण या सर्व स्त्रिया हिंदू धर्मातील दुय्यम स्त्रीचे जीने जगत आहेत. या स्त्रियांना जात पंचायतीत बोलण्याचा अधिकार नाही. नवरा जसे ठेवेल तसे ह्या राहतात, फक्त पोटासाठी. आता यांनी मूळचे जे छोटे मोठे व्यवसाय बंद करून नवनवीन उत्पादने ते विकतात. उदाहरण भांडे, चटया, खोटे दागिने, कानातले, बांगड्या, प्लॅस्टिकचे खेळणे, सुया अशा काही वस्तू विकून पोटापुरते पैसे मिळवतात व पोट भरतात. यांचा 1ही रुपया मागे पडत नाही म्हणून मुलांना किंवा मुलींना शाळा शिकवत नाहीत. हिंदू धर्माप्रमाणे यांच्या समाजामध्ये पाळी आली तर 5 दिवस बाजूला बसवतात. तसेच बाळंतपण झाल्यावर स्त्रीला वेगळी झोपडी बांधतात. 1.25 महिना शिवत करत नाहीत. त्यांच्याच एक मत असे आहे की ते मुलीमध्ये भेद करत नाहीत. त्याच्यासाठी कारण हे असावं की मुलगी आहे की मुलगा आहे हे चेक करण्यास त्यांच्याकडे काही अडचणी असतील, म्हणजे पैसाच नसेल. आज समाजामध्ये पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये पुरुष हा घराचा कर्ता असतो, म्हणजे तो भटक्या समाजातला असो किंवा इतर समाजातला असो, तो घराचा कर्ता असतो, मुख्य असतो, प्रमुख असतो. स्त्री ही दुय्यम असते. मुलगी जन्माला यावी का नाही यावी हे पैसा असेल तर नक्कीच तिथं मुलीचाही कदाचित जन्म होणार नाही, पण ह्यांच्याकडे पैसेच नसल्यामुळं हे गर्भलिंग चिकित्सा करत नाहीत आणि मुलीचा जन्म ही चांगला मानतात ते. तसेच सुरेखा धोत्रे या वडार समाजातील स्त्रीची जेव्हा मी मुलाखत घेतली त्या वडार जातीतील माती वडार, दगडी वडार व गाडी वडार अशा 3 जाती असतात. या 3ही जातीत लग्न ते एकमेकात करतात. मुले शिकायला बोर्डिंगमध्ये ठेवले आहेत. आम्ही जे कमवतो उखळ पाटा करून पैसे कमवतो, ते पैसे मुलांना पाठवतो.
काही काही गावात मात्र आम्हाला पाल टाकू देत नाहीत। अपेक्षा सरकारने आमच्यासाठी काही सुविधा निर्माण कराव्यात, तसे आम्हाला घरकुलात घर मिळावे, असे आम्ही किती दिवस दारोदार किंवा गावगाव फिरणार आहोत। त्यांच्यातील काही पुरुष शिकलेले पण त्यांना नोकरी नाही, नोकरीसाठी पैसा भरायला नाही, म्हणून आमच्यातील शिकलेले लोक हे दगड फोडणे, पाटावरवटा तयार करणे किंवा पाईप लाईन खोदण्याचे काम करत असतात। यांची भाषा तेलुगू आहे। आता हा खरोखर गंभीर प्रश्न आहे। मी मगाशी हा प्रश्न मांडला होता की ह्यांना घरं नाही। खरोखर प्रत्येक गावामध्ये त्यांना जर सरकारकडनं घरं मिळाली आणि उद्योगाला पैसा मिळाला तर हे उद्योग करू शकतात, पण आपल्याकडे त्यांच्यावर दुर्लक्ष केलं जातं। शांताबाई लक्ष्मी व गिरी गोसावी समाजातील स्त्रियांच्या मुलाखत घेतल्या। यांचे समाज गावागाव जाऊन बेंटेक्सच्या बांगड्या, कानातले किंवा मंगळसूत्र विकतात, तसेच कान नाक टोचे विणे असा व्यवसाय करतात। यांची भाषा गुजराती आहे। हे लोक 8 महिने गावोगाव फिरतातच, 4 महिने पावसाळ्यात आपापल्या गावाला परत जातात। यांच्यातील लोक हल्ली भांडणासाठी कोर्ट कचेरी करतात। पूर्वी लग्नात नवरदेवाकडून 60 रुपये घेत होते, पण आता दारिद्र्यामुळे दोघे मिळून खर्च करून लग्न करतात। यांच्या समाजात ही मुलगी भेद नाही। हिंदू धर्माप्रमाणे यांची वर्तणूक आहे, नवऱ्यावर अवलंबून असते। जात पंचायती बसले तर स्त्रीला बोलण्याचा अधिकार नाही। यांची अपेक्षा सरकारकडे आम्हाला घरदार जागा द्यावी, म्हणजे आमची भटकंती थांबेल व आमची मुले बाळे शिकतील। म्हणजे मूळ प्रश्न आहे सरकारने लक्ष घालणं आणि या लोकांना घरदार व त्याबरोबर उद्योगासाठी कर्ज देणं। राजस्थान बॉर्डरवरील जोगीनाथ या भटके समाजातील लोक पोटासाठी गावोगाव फिरतात, प्लॅस्टिकच्या टोपल्या किंवा चटाया विकतात। यांच्या भागातील वस्तू आणून दारोदार फिरून विकतात। यांच्या समाजातील सरदार बाय, ललिताबाय, कृष्णाबाय या स्त्रियांना मी भेटले। यांच्यात लग्न 15व्या वर्षी करतात, जवळच्या नात्यात देतात। यांना मराठी कळत नाही। हे लोक कोर्ट कचेरीत आपले प्रश्न घेऊन जात नाहीत। यांची जात पंचायत असते, त्यांच्यात त्यांचे प्रश्न सोडवतात। तसेच स्त्रियांना पंचायतीमध्ये बोलण्याची परवानगी नसते, जर चूक निघालं तर दंड भरावा लागतो। हे लोक पूर्ण शाकाहारी आहेत, हॉटेलमध्ये चहा पाणी किंवा जेवण घेत नाहीत। यांच्यात मुलीचे लग्न करून देण्याची प्रथा आहे। यांची लग्न 7 दिवस चालते। यांचे गोत्र वेगवेगळे असतात। एखाद्या मुलीचा नवरा मेला तर तिला जर मुले बाळे नसतील तर तिचा पुनर्विवाह करतात, पण तिला धार्मिक कार्यामध्ये तिला अधिकार देत नाहीत। मुस्लिम धर्मातही भटका समाज आहे। सकीना नावाच्या स्त्रीची मुलाखत घेतली। यांच्या समाजात पूर्वी गारुड्याचे खेळ दाखवत होते, आज असे करता येत नाही, म्हणून यांच्यातील पुरुष ताकदीचे प्रयोग दाखवून पैसा मिळवतात। यांच्याही प्रथा हिंदूप्रमाणेच आहेत। पाळीत बाजूला बसवणे, बाळणपणात शिवत नाकारणे, देवानेच मुले दिल्याने मुलगाच पाहिजे असा यांचाही आग्रह नसतो। वरील 4ही जमातीत फिरत असता जाणवले की यांच्याकडे समाजाचे सरकारचे दुर्लक्ष आहे। या जमाती पैसे नसल्याने शिक्षण व नोकरीपासून वंचित आहेत। यांना पोटाची भूक भागवता नाकी नऊ येते, त्यामुळे यांची मुले यांच्याबरोबर भटकताना दिसतात। आता आपण हा विचार जर केला तर आज बघा 100% भारत साक्षर झाला असं म्हणतो। त्या मुलाखती येताना असं लक्षात आलं की 100% भारत साक्षर झालाय का? मग जर अशा भटकंती समाजामध्ये फिरणारे मुलं मुली साक्षर नसतील तर 100% साक्षर समाज कसा असेल? किंवा आपण स्वच्छ भारत अभियान राबवतो की प्रत्येक गावात संडास पाहिजे, हागणदारी मुक्त गाव झालं पाहिजे, पण यांना घर नाही, दार नाही, ह्यांना मग संडास किंवा हागणदारी मुक्त कसं करता येते? हाही एक प्रश्न आहे। तोही प्रश्न सोडवणं गरजेचं आहे। आजची स्त्री घरात सुरक्षित नाही, तर हे भटकंती समाजामध्ये भटक्या समाजामध्ये जी स्त्री भटकत आहे ती सुरक्षित राहू शकेल का? हाही प्रश्न आहे। त्यांना कोण सुरक्षा देणार? संपूर्ण शिक्षणाचा अभाव असल्याने सुधारणा यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत। कुठलाच परिवर्तनवादी विचार यांच्या पालापर्यंत पोहोचला नाही, पण मत मागणारे मात्र गाड्या पाठवून मत घेतात व परत त्यांचे जीवन आहे तसंच आहे। आता करमाळ्याच्या आसपास जे भटके समाज आहे त्या समाजाबद्दल मी मोहिते सरांना विचारलं की बाबा त्यांचं कसं आहे सर, त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे का? तर सर म्हणले त्यांच्याकडे मतदानाचं कार्ड आहे पण रेशन कार्ड नाही।
मतदानाचं कार्ड मिळू शकतं, मग रेशन कार्ड का मिळू शकत नाही? रेशन कार्डासाठी गाव पाहिजे, स्थिर घर पाहिजे, ह्या सगळ्या पूर्तता करता येत त्यांना कार्ड मिळत नाही. म्हणजे हाही प्रश्न परत महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्या समाजात स्थिर स्थावर समाजाला रेशन कार्ड असतं, मतदानाचं कार्ड असतं, पॅन कार्ड असतं, पासबुक असतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्या सगळ्या गोष्टींची गरज असते. भटके समाजातील लोकांना हे मूलभूत सुद्धा काही गोष्टी नसतात. सगळ्यात महत्त्वाचं रेशन कार्ड, की ज्या रेशन कार्डामुळे स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त धान्य मिळू शकतं, पण तेही त्यांच्याकडे नसल्यामुळे तेही मिळू शकत नाही. त्यामुळे तोही प्रश्न महत्त्वाचा आहे. जनाबाई गिरे, विमल मोरे शिकल्या, नोकरी त्यांनी केली, किंवा लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड शिकून पुढे गेले, त्याने आपलं जीवनचरित्र मांडलं म्हणून त्यांचे जीवन वेगळं झालं. पण असे किती लक्ष्मण माने आज भटकंती समाजाकडे फिरत असेल, असे किती लक्ष्मण गायकवाड अजूनही फिरत असेल? हाही एक मोठा आणि गहन एक माणूस बाहेर पडून प्रश्न सुटलेला नाही, प्रश्न अजून उपस्थित तसाच आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे बारकाईने पाहिलं पाहिजे. अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यातून भटक्या समाजाचे प्रश्न मांडलेले आहेत. त्यांच्या काही कादंबऱ्यामध्ये, काही कथांमध्ये हा प्रश्न आलेला आहे. त्यांच्या कथेमध्ये बरबाद्या कंजारी कथा मला खूप आवडली. त्या कथेमध्ये बरबाद्या कंजारी म्हणजे बरबाद्या नावाचा जो कंजारी आहे, तो कंजाऱ्याची मुलीचं लग्न होतं. तो मुलगा टीबीने मरतो, नवरा. त्या मुलीला नवरा मिळाल्यानंतर ती शेजारच्या मुलाच्या प्रेमात पडते, दोघं जण पळून जातात. त्याबद्दल वडिलांना काही वाटत नाही. ठीक आहे बाबा, माझी मुलगी पळून गेली, सुखात राहू दे, असं त्याचं मत होतं. पण त्याचा बाप पंचायतीकडे जातो आणि मग जात पंचायत बसते. मग जात पंचायत बसल्यावर मुलगी पळून गेली म्हणून त्या बरबाद्या कंजाऱ्याचं कान कापतात, म्हणजे कुत्र्याला धरतात, कुत्र्याचं कान कापतात, त्याला वाळीत टाकतात. हा जर सगळा विचार केला तर माणसाला माणूस म्हणून जगवतच नाही असं चिन्ह दिसतं. म्हणजे जात पंचायत खरं तर कायद्याने बंद झालेली आहे, पण तशी बंद झालेली नाही. अजूनही जात पंचायत सुरू आहे. तसंच माकडीची माळ कादंबरी त्यांची तशीच आहे. ही माकडीच्या माळमध्ये त्यांनी त्यामध्ये भटके समाजाचं वर्णन केलेलं आहे. ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर जो समाज शिकलेलाच नाही, तो समाज मुलगी मोठी झाली, मुलगी शहाणी झाली म्हणजे ती लग्नास पात्र झाली अशा पद्धतीनेच वागतो. मग तो धनगर समाज असो किंवा इतका भटके समाज असो, लहान वयात मुलीचं लग्न करून देणं. आणि मग इतकं असंही त्याच्यामध्ये आहे की मुलगी लहानच असते, तिला मग दिवस जातात, मग डिलेवरीमध्ये मग तिला त्रास होतो. मला वाटतं विमल मोरांच्या आत्मकथनामध्ये आलेलं आहे, बाळाची पूर्ण वाढ होत नाही, जन्मलेलं बाळ त्याला कानच नाही, हातच नाही, अशा पद्धतीने जन्मतं आणि मग हे भूत जन्माला म्हणून त्या बाळाला लगेच काढून टाकणं. हा जो सगळा प्रकार आहे तो सगळा प्रकार आहे अंधश्रद्धेचा. ह्यांच्यामध्ये अंधश्रद्धा पण खूप असते. त्यांचा देवावर इतका विश्वास असतो, इतकी अंधश्रद्धा असते की त्यामधनं ते बाहेरच पडत नाहीत. त्यासाठी त्यांना आधी शिक्षणाने शहाणं करणं गरजेचं आहे. शिक्षणाने जर शहाणं केलं तर ह्या महिला आपल्या मुलांना चांगलं शिकवू शकतील. जी आई शिकलेलीच नाही ते मुलांना काय शिकवणार आहे? जी स्त्री अंधश्रद्धा जगते ती मुलांना तेच सांगणार आहे. जिला काही माहीतच नाही तिला माहीत करून देणं गरजेचं आहे. त्यामुळे शिक्षण पोचणं, शिक्षणानं शहाणं करणं महत्त्वाचं आहे. मी मगाशी बोललेच होते बचत गटाचं पण मी मग सांगितलं होतं की आपल्याला बचत गटाचं अनेक गरिबांसाठी किंवा अगदी गरीब BPL सरकारी मदत, ऑनलाईन त्यांचा व्यवहार करता येतो, किंवा कर्ज मिळलं तर त्या कर्जाचं सबसिडी मिळू शकते. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे. नारायण भोसले किंवा आरती किंवा शिंदे सरांसारखे अनेक जे लोक आहेत, ह्या लोकांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं तर आपण भटकंती समाजासाठी बचत गटाची स्थापना करू शकतो. त्यामुळं काय होईल की ह्या लोकांना स्थिर स्थावर जगता येईल. आणि स्थिर स्थावर जगणं खूप महत्त्वाचं आहे. स्त्रियांचे जे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, ते मूलभूत प्रश्न सुटले जातील. त्यामुळं ह्या सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की आपण पहिल्यांदा ह्या लोकांना स्थिर करण्यासाठी ह्यासाठी काय केलं पाहिजे? बचत गट स्थापन केलं पाहिजे, त्यांच्याकडे रेशन कार्ड नसेल रेशन कार्ड मिळवून दिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर हा समाज परिवर्तन होऊ शकेल. पूर्वीच्या काळात जसं अस्पृश्य समाज हा गावाच्या बाहेर राहायचं, त्यांना कोणी शिवतही नव्हतं, पण डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा घेऊन किंवा घटनेनं आपल्याला समानता मिळाली म्हणून, आपल्याला अधिकार मिळाला म्हणून आपण आज सगळे लोक एकत्र छानपैकी जगतात. तसेच छानपैकी हा भटकी समाजही जगला पाहिजे. तोही सगळा समाज, त्यालाही घरदार छान मिळालं पाहिजे. हा सगळं झालं तर हा समाज चांगला होऊ शकेल असं मला वाटतं. तसेच मी मग सांगितलं की सचिन आशा सुभाष
की जो त्याने त्याच्या आईला पॅडमुळं त्रास झाला म्हणून त्यांनी त्याच्या आईचं पिशवी काढायची वेळ आली, तिच्या आई तक्रार गायनिक प्रॉब्लेममुळं. त्यांनी मग आपल्या आईच्या तक्रारीनुसार त्यांनी अशा पॅड तयार केलं की ज्या पॅडमुळं कुठलाही त्रास होऊ शकणार आहे असे पॅड तो तयार करून आदिवासी भागात वाटतो. अशा भटक्या समाजाच्या स्त्रियांना जर आपण एकत्र अशा पॅड तयार केले आणि आदिवासी आपल्या भटक्या समाजाला जरी वाटले किंवा त्याला खर्च पण खूप नाही, चांगले 1-2-3 मशीन सरकारकडून आपल्याला मिळाल्या तरी अशा पॅड तयार करतात, ट्रेनिंग त्यांचं घेता येतं. अशा पॅड जर तयार झाले तर अशा महिलांना आरोग्याची पण सुरक्षा होईल, ती महिला पण आरोग्याबाबतीत सुरक्षित राहू शकेल किंवा तिलाही गायने कुठले प्रॉब्लेम येणार नाहीत. एकतर ह्यांना घर नाही, दवाखाना नाही, पैसा नाही, ह्या स्त्रियांची अवस्था भयंकर वाईट आहे. त्यामुळं आरतीसारखी मुलगी किंवा डॉक्टर भोसलेंसारखे किंवा मोहिते सरांसारखे अशा लोकांनी एकत्र येऊन किंवा आणखी आमचा जो मोठा ग्रुप आहे त्याने जर एकत्र येऊन ठरवलं की आपण खरोखर, आणि मला असं वाटत राहतं की बोलण्यापेक्षा कृती केली पाहिजे. आपण बोलतो, पेपरमध्ये लिहितो, पुस्तकं काढतो, चर्चा करतो, जग पण फक्त ऐकतं, विसरून जातं. जसं इंद्रसंतांची एक कविता आहे की रोज अपघात होतात, पेपरमध्ये बातमी, ते आपण पेपर वाचतो, चुकतो, चहाचा एक घोट घेतो. तसं हे झालेलं आहे. असं होण्यापेक्षा आपण हे मूळ प्रश्न जे आहेत ते सोडवले पाहिजे. ह्या लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, ह्यांना घर मिळालं पाहिजे, ह्यांचं भटकी जो समाज आहे भटकतो ते थांबलं पाहिजे. जर भटकणं थांबलं आणि हा जर समाज स्थिर झाला तर खऱ्या अर्थाने आपण काहीतरी मिळवल्यासारखं होईल. नाही तर आपण भटकी समाज एकत्र येऊन भटक्यांचे प्रश्न मांडतो आणि भटक्यांचे प्रश्न जगाला सांगतो आणि करत काहीच नाही. असं व्हायला नाही पाहिजे. नारायण भोसलेंनी पण हे खूप पाहिलेलं आहे, त्यांनी अनुभवलेलं आहे. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कसं शिकवलेलं आहे. त्यांचे सगळे बंधू आज प्राध्यापक आहेत, बहीण ऑफिसर आहे. हे सगळं झालं कशामुळं? शिक्षणामुळं जीवन बदलू शकतं. शिक्षण हे शस्त्र आहे. हे आधीच डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण घेतलेला माणूस म्हणजे काय, वाघिणीचं दूध प्यायल्यासारखं असतं. एकदा दूध प्यायला की तो डरकळ्याशिवाय राहणार नाही. तसं शिक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे, त्याची मूलभूत गरज आहे. शिक्षण आलं की मग ग्रंथालय येतं, अभ्यास येतं, वाचन होतं, विचारामध्ये परिवर्तन होतं आणि विचार परिवर्तन झालं की समाज परिवर्तन होतो. आणि आपण जर हे परिवर्तन नाही केलं तर असे लाखो लोक आहेत की आज भटकी समाज फिरत आहे. अशा लोकांसाठी खरोखर काम करण्याची खूप गरज आहे. आणि ही गरज एकट्या दुकट्याला नाही तर आपण आपल्यासारखे अनेक जे लोक आहेत, भटक्या समाजातले लोक जे आहेत की जे आज नोकरी करतात, काही पैसा कमवतात, त्या लोकांनी आपल्या पगारातला काही पैसा देऊन किंवा काही पैसे देऊन शिक्षणाची व्यवस्था सुरू केली पाहिजे. सचिन आशा सुभाषनी पुण्यामध्ये जे भीक मागतात मुलं त्यासाठी शिक्षण सुरू केलं. तिथं कुणीही आपल्यासारखा सांगतो सचिनला फोन, मी जातो शिकवायला, म्हणजे आता तो कलेक्टर असू शकतो, डेप्युटी कलेक्टर असू शकतो, एखादा PS असू शकतो, तो जाऊन त्या भटक्या भीक मागणाऱ्या मुलांना शिकवतो. तसं आपण जर ठरवलं, फक्त आपल्यात काय की भटक्या समाजातले लोक भटकत राहतात, म्हणजे आज इथं उद्या तिथं त्यांची भटकंती जर थांबली तर आपण त्यासाठी काय करू शकतो. आणि भटकंती समाजासाठी, भटकंती थांबवण्यासाठी जर आपण खरोखर काम केलं, लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी जरी विचार केला की आपण अजून काय करू शकतो, विचार केल्यानंतर त्या विचाराचं एक म्हणजे विचार एकत्र येऊन त्याच्याबद्दल काहीतरी आउटपुट निघालं पाहिजे, तर त्या विचाराला महत्त्व आहे. आणि आपण सगळ्यांनी जर विचार केला तर खऱ्या अर्थाने आपण या समाजासाठी काहीतरी केल्यासारखं होईल. आणि हा समाज म्हणजे आपलाच समाज आहे, तो काय बाहेरचा नाही, आपला समाज आहे तो. आपण ही भटकी समाजातलेच आहोत. फक्त भटकंती आपल्या वाटेला आली नाही, पण हा जो सगळा समाज आहे, आजही जो भटकतो आहे त्या समाजामधून बाहेर काढण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि जर हे प्रयत्न जर सक्सेस झाले तर खऱ्या अर्थाने आपलं हे लॉकडाऊनच्या काळातलं जे सगळ्यांचे व्याख्यान आहेत ते खरोखर सक्सेस झाले असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं हा ग्रुप, आपला जो मोठा ग्रुप तयार झालेला आहे, ह्या ग्रुपनं काय केलं पाहिजे तर नारायण भोसले, आरती, प्रदीप मोहिते किंवा अजून ते शिंदे सर, अशा सगळ्यांशी संपर्क साधून आपण एक चर्चा केली पाहिजे आणि एक काहीतरी मार्ग काढला पाहिजे. तर हा प्रश्न इथं जिथं पुरुषाचे प्रश्न सुटले तर स्त्रियांचे प्रश्न सुटणार कसे, हा प्रश्न आहे. आपल्याला माहीतच आहे, ह्यांना कोणी वाली नसतो. जर कुठं सापडला तर लोक ह्यांना मारतात, शिव्या देतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या माणसांना माणसासारखी वागणूक पण नसते. त्यामुळे माणसाला माणसासारखी वागणूक मिळण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया. थँक्यू.